नमस्कार, सतर्क महाफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊया राज्यातल्या महाफास्ट न्यूज। मनोज जरांगेंचं उपोषण अखेर स्थगित। 13 ऑगस्ट पर्यंत सरकारला दिली वेळ। सगळे सोयरे अधिसूचनेबाबत अंमलबजावणी करण्याची मागणी। धाराशिव येथील एरमाळ इथं जरांगे समर्थनार्थ बैलगाडी मोर्चा। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी। सोलापूर येथे 7 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांची होणार सभा। सभेला तुफान गर्दी करण्याचा सकल समाजाचा निर्धार। माढा येथील सभेमध्ये घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय। पालघर येथील हुतात्मा चौकात वाढवण बंदराविरोधात लाक्षणिक उपोषण। विविध संघटनांचा उपोषणाला पाठिंबा। सरकार विरोधात 26 जुलैला अंत्ययात्रा काढून करणार निषेध। पालघरमधील सूर्या प्रकल्पातील धामणी धरण 80% भरलं असून सततच्या पावसामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि जवळपास 40 सेंटीमीटरने हे दरवाजे उघडण्यात आले। नाशिक इगतपुरी येथील दारणा ह्या धरणाची पाणी पातळी वाढली असून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। ठाणे शहापूर येथील तानसा धरण सुद्धा भरलेले आहे। परिसरातील गावांना आता सतर्कतेचा इशारा दिला आहे। कोल्हापूर येथील 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि पंचगंगा नदी सुद्धा धोक्याची पातळी जवळ गाठत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा इथे महापूर येईल की काय अशी शंका वर्तवण्यात येते। सांगली येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं काकानगर आणि परिसरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या आवाहनानंतर जवळपास 10 कुटुंबांचं करण्यात आलंय स्थलांतर। महाबळेश्वर येथील ऑर्थर सीट पॉइंट परिसरात जाण्यास प्रशासनानं बंदी घातली असून मुसळधार पावसामुळे होणारा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली आहे। पावसामुळे खांबिलगाव परिसरामध्ये या दरड कोसळीमुळे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाल्याचं सुद्धा चित्र होतं। सांगलीतील औदुंबरच्या दत्त मंदिरामध्ये पाणीच पाणी। औदुंबरमधील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलं पाणी। भाविकांनी घेतलं पाण्यामध्ये जाऊन दत्तांचं दर्शन। मराठी पाठ्यपुस्तकातील इंग्रजी शब्दामुळे मराठी भाषेची तपासणी व्हावी अशी राज्य भाषा सल्लागार समितीनं केली आहे मागणी। सिंधुदुर्गमधील नांदगावामध्ये विद्यार्थ्यांना विक्री कौशल्य याची जाणीव व्हावी आणि माहिती व्हावी यासाठी आठवडे बाजार भरवण्यात आला। यामध्ये विद्यार्थ्यांनी विकल्या विविध प्रकारच्या वस्तू आणि भाज्या। सतर्क महाफास्ट न्यूज मध्ये आज इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा सतर्क महाफास्ट न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा।